भाऊ अध्यक्षाचा कितवा दिवस आहे जन्नत आजचा? 10 दिवस. जन्नत आज गेले 10 दिवस झाले ना. शिवाजी महाराज व तसेच आद्य क्रांतीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच आजोड्या गोडव्यांच्या चिंध्यांचे बादशाह हाती खराटा मुखी नामगोपाला म्हणणारे आमचे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज या पावनभूमीत सर्व संत इथे महात्मे जन्माला आलेले आहेत. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की अनेक प्रकारे आजपर्यंत यांची व्यथा प्रत्येकाने मांडलेली आहे. योगेश भूषण माते यांनी अत्यंत संवेदनशील आणि भावनिक एक मेसेज तुम्हाला केला. अन्नतागाचा 10वा दिवस आणि आंदोलनाच्या 32व्या दिवशी त्याचा महसूल रक्त सरकारचं मित्रांनो, ते रक्त कसं जिवंत उदाहरण म्हणजे या पावनभूमीमध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. साहेबांनी त्या माणसाने सांगितलंय अन्नतागाचा 10वा दिवस असून कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, घरात फॅमिली मेंबर किती आहे, विशेष नोकरीवर आहे, लहान बाळ जे आहे अगदी लहान आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरी तर 4 आहे, 2 भाऊ 3 बहिणी. अरे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथे यासाठी तयार नाही. जो माणूस जीवाचं रान करतोय त्या रानसाठी जोरदार शाळेच्या गजरामध्ये त्यांचं सुरू करूया. त्याचबरोबर चिखलदऱ्याचं गडचिरोलीचं नाव घेतल्यानंतर अनेक लोक घाबरतात. असे लढवी आमचे गोदिले साहेब जे आता संघटनाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे मोठे बंधू नामदेवरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष व तसेच येथे उपस्थित असलेले सर्व माझे विदर्भ महसूल सेवक संघटना व महाराष्ट्र महसूल सेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व तसेच माझे महसूल सेवक, तुम्हाला सांगावंसं वाटतंय की खूप मोठा असा संघर्ष या लोकांनी केलेला आहे. म्हणून मला योगेश भाऊ शेणमाके आणि आमच्या बोधरे साहेबांसाठी सांगावंसं वाटतंय, अरे दिल होता है दुल्हन के लिए, दिल होता है दुल्हन के लिए और जान होती है वतन के लिए. दिल होता है दुल्हन के लिए और जान होती है वतन के लिए. अरे हम तो मरते हैं सदा अंजुमन के लिए. और हमारे महसूल सेवक से पूछिए जनाब, हमारे महसूल सेवक से पूछिए जनाब, शहीद कभी डरते नहीं है कफन के लिए और शहीद कभी डरते नहीं है कफन के लिए. इतका मोठा प्रचंड महसूल सेवकांचा जनसमुदाय नागपूरमध्ये ओसळलेला आहे. हे साधं